सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करायची आहे. एव्हरीवन मार्क युअर प्रेझेंटी नाव. द रेकॉर्डिंग हॅज बीन स्टार्टेड. रेकॉर्डिंग चालू झालेली आहे. सगळ्यांनी प्रेझेंटी मार्क करा. डन. So today we will take the revision. ओके. आता तुमच्या सगळ्यांच्या युनिट टेस्ट जवळ येत आहेत, त्यामुळे आपण मॅथ्सची रिव्हिजन घेणार आहोत. तर तुमच्या आता मी तुम्हाला व्हाईट बोर्ड दाखवते. थर्ड स्टँडर्ड आणि फोर्थ स्टँडर्ड असे 2 पार्ट केले जातील आणि त्या थर्ड स्टँडर्ड मध्ये थर्ड स्टँडर्डचे क्वेश्चन लिहिले जातील आणि फोर्थ स्टँडर्ड मध्ये फोर्थ स्टँडर्डचे क्वेश्चन्स लिहिले जातील. अकॉर्डिंगली तुम्ही ते सॉल्व्ह करायचे आहेत. समजलं? आणि सगळ्यात शेवटी तुमचं बुक चेक केलं जाईल. अंडरस्टूड? येस एव्हरीवन. ओके, चला. तर सी हिअर आय एम मेकिंग 2 पार्ट्स. परत कोणीच मला विचारणार नाही की आम्ही पण लिहायचं का, आम्ही पण लिहायचं का. मी ते सांगते तुम्हाला एकदा की मी ते 2 पार्ट बनवते. एक थर्ड स्टँडर्ड साठी आहे आणि हा दुसरा आहे फोर्थ स्टँडर्ड साठी. त्यामुळे ज्यांचं जिथे लिहिलेलं असेल त्यांनी तिथे ते लिहायचं, त्यांनी ते त्यांच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे. समजलंय सगळ्यांना? तुम्हाला काही डाऊट आहे? लिहायला सुरुवात करू मी? येस. ओके. पहिला क्वेश्चन आहे तुमचा, राईट द नंबर्स इन वर्ड्स. वर्ड्स मध्ये लिहायचे आहेत नंबर. त्यासाठी आता मी इथे क्वेश्चन नाही लिहित बसत, मी तुम्हाला डायरेक्ट नंबर देते. ओके. थर्ड स्टँडर्ड साठीचे हे नंबर आहेत. तुम्हाला हे वर्ड्स मध्ये लिहायचे आहेत. अंकात लिहायचे, अक्षरात लिहायचे आहेत नंबर. अंकात दिलेले आहेत, अक्षरात लिहायचे आहेत. आणि फोर्थ स्टँडर्ड दिस इज फॉर यू. टीचर थर्ड स्टँडर्डला काय लिहायचंय? इथे दिसतंय ना तुम्हाला बोर्डवर मी आता काय सांगितलं? बोर्डवर दिसतंय ना, मी 2 पार्ट केलेले आहेत. वेळेवर सगळ्यांनी जॉईन व्हायचं आहे. मी बोर्डवर 2 भाग केलेले आहेत, एक थर्ड स्टँडर्ड साठी आणि एक फोर्थ स्टँडर्ड साठी. आज मी तुमची रिव्हिजन घेते, आपण जे काही शिकलो त्या सगळ्या पार्टवर. त्यामुळे थर्ड स्टँडर्डच्या साईडला जे काही लिहिलेलं असेल ते थर्ड स्टँडर्ड वाले लिहितील. फोर्थ स्टँडर्डच्या म्हणजे राईट हँड साईडला जे काही लिहिलेलं असेल ते फोर्थ स्टँडर्ड वाले लिहितील. आणि वन थिंग इज की तुम्हाला हा क्वेश्चन नंबर 1 आहे तुमचा, ज्यामध्ये तुम्ही नंबर नेम्स लिहिणार आहात, अंक अक्षरात लिहिणार आहात. ओके, सुरुवात करा पटापट. तुमचा क्वेश्चन आहे दोघांचा पण, थर्ड आणि फोर्थ दोघांचा पण. राईट गिवन नंबर्स इन वर्ड्स. राईट गिवन नंबर्स इन वर्ड्स. पूर्ण क्वेश्चन कंप्लीट झाला, आन्सर्स पण लिहा आणि मग मला सांगा की डन आहे की नाही. त्यानंतर आपण प्रोसीड करू पुढे. Left hand side is for standard 3. Right hand side is for standard 4th. मॅम ते अक्षरात लिहायचे? Yes. Yes. अंक दिलेले आहेत ते अक्षरात लिहा. मला इथे क्वेश्चन लिहायला वेळ टाइम पण नाहीये आणि जागा नाहीये. मेन गोष्ट, जर मी क्वेश्चन लिहित बसले तर ते तुम्हाला दोघांना पण कन्फ्युजिंग होईल आणि मला एका वेळी दोघांना नाही घेता येणार. थर्ड आणि फोर्थ एका वेळी अभ्यास नाही देता येणार, त्यामुळे बुक्स पण चेक नाही होणार. सो मी क्वेश्चन तुम्हाला ओरली सांगेन. तुमचा क्वेश्चन आहे, राईट गिवन नंबर्स इन वर्ड्स. दिलेल्या संख्या अक्षरात लिहा.
थर्ड साठी 34, 63, 112, 103, 312. फोर्थ साठी आहे 5213, 6521, 134 and 5000. कंप्लीट झाल्यावर माईक ऑन न करता चॅट बॉक्स मध्ये फक्त डन लिहायचं आहे. देन आय विल गिव्ह यू द नेक्स्ट क्वेश्चन. स्पेलिंग्स लिहायचे आहेत. नंबर दिले आहेत त्याचे स्पेलिंग लिहा. अंक दिलेले आहेत ते अक्षरात लिहा. आणि आफ्टर कम्प्लिटिंग राईट डन इन द चॅट बॉक्स. फक्त डन लिहा चॅट बॉक्स मध्ये तुमचं कम्प्लीट झाल्यावर. पटकन. नंबर 3 होऊन झालेत. लिहून झालेत. नंबर तर लिहून झाले असतील ना बोर्डवरचे. बोर्डवरचं तर लिहून झालंय की नाही. कनिष्का, जिज्ञासा, पीयूष इज डन. फोर्थ स्टँडर्ड तुमचा थोडा वेळ लागेल बट डू इट. त्यानंतर आपण प्रोसीड करू. जेव्हा इज डन. मधुरा बोर्डवरचं लिहायचं आहे का मधुरा? येस, सांगा पटकन. भाविका कंप्लीट. चॅट बॉक्स मध्ये लिहा काय सांगितलं मी भाविका. आता तुम्ही सगळे मोठे झालात ना, आता सगळे रूल फॉलो करायला शिका. एवढे दिवस आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला मला मी तुम्हाला सांगते ना, फ्रीडम पण देते की कधी कधी तुम्ही माईक ऑन करू शकता, पण फक्त मी सांगितल्यावरच. चला पटापट चॅट बॉक्स मध्ये रिप्लायज द्या. त्या अकॉर्डिंगली आपण सेकंड क्वेश्चन प्लॅन करूया. ओके, थर्ड स्टँडर्ड मोस्टली ऑल ऑफ द स्टुडंट्स हॅव डन ना. फोर्थ स्टँडर्ड पटापट कंप्लीट करा. टीचर माझं नाही झालं. माईक ऑन नका करू. फोर्थ स्टँडर्ड, चला सेकंड क्वेश्चन घ्यायचा का? कुशल, येस टीचर. कुशल, मधुरा आणि भाविकाच आहेत ना. स्वराज, अविश, घ्यायचा ना सेकंड क्वेश्चन? येस. माईक 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 बंद. ओके, थर्ड स्टँडर्ड लक्ष द्या. थर्ड स्टँडर्ड तुम्हाला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. तुमचा सेकंड क्वेश्चन आहे तुमच्या पेज नंबर 3 वरचा हा टेबल. टेक्स्टबुकच्या पेज नंबर 3 वरचा टेबल. कंप्लीट द टेबल बिलो. दिसला सगळ्यांना? थर्ड स्टँडर्ड. येस आयशा, जिज्ञासा, कनिष्का, देवा. टीचर. चला ओके, कंप्लीट करा आणि त्यानंतर मला चॅट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. फोर्थ स्टँडर्ड आपण तुमच्या क्वेश्चन
आता मी बोर्डवर फक्त 4th स्टँडर्ड वाल्यांनाच देणार आहे हा, कारण 3rd स्टँडर्ड वाल्यांना मी ऑलरेडी सेकंड क्वेश्चन दिलेला आहे. ऑन युअर पेज नंबर 3 यू आर हॅव्हिंग अ टेबल ऑफ शेप्स. तुम्हाला काही फिगर्स दिले आहेत, त्यांचे त्या फिगर्सची नावं लिहा, त्याचे एजेस आणि कॉर्नर्स लिहा. स्टँडर्ड 4th साठी तुमचा प्रश्न आहे, तुमचा सेकंड क्वेश्चन आहे तुमच्या पेज नंबर 6 वरचा टेबल. क्वेश्चन नंबर 2 आहे तुमच्या पेज नंबर 6 वरचा टेबल. लुक ॲट द फिगर्स अँड कम्प्लीट द टेबल बिलो. इथे तुम्हाला फिगर्स दिलेले आहेत. अ ट्रायंगल, अ रेक्टँगल अँड अ स्क्वेअर इज गिवन. इथे नेम ऑफ साइड्स आणि नेम ऑफ वर्टायसेस मेन्शन करायचे आहेत. पेज नंबर 6 ऑफ युअर टेक्स्ट बुक. चला, 4th स्टँडर्ड समजलंय काय करायचंय? अविश, कुशल, मधुरा, भाविका, अंडरस्टूड? Okay, do it fast. Complete आणि नंतर पुढचा क्वेश्चन रेडी राहायचं आहे सगळ्यांनी. आय एम प्लॅनिंग युअर थर्ड क्वेश्चन आणि तोपर्यंत तुम्ही हे कम्प्लीट करा. तुमची टेबल कम्प्लीट झाल्यावर सांगा, आपण क्वेश्चन नंबर 3 घेणार आहोत. राईट नेक्स्ट नंबर. सगळ्यांसाठी क्वेश्चन सेम असणार. येस कनिष्का? येस कनिष्का, व्हॉट हॅपन? टीचर मला लिहायला जागा नाही, परत दुसऱ्या पेजवर लिहिलं तर चालेल एक क्वेश्चन? हो चालेल. सेकंड क्वेश्चन. चालेल. ज्यांचं टेबल कम्प्लीट होईल त्यांनी पुढचा क्वेश्चन लिहू शकता. मी फक्त इथे बोर्डवर लिहून ठेवते. तुमचं टेबल कम्प्लीट झाल्यावरच तुम्ही लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 3 सगळ्यांसाठी सेम आहे. राईट नेक्स्ट नंबर्स. ओके, क्वेश्चन नंबर 3 सेम आहे आणि इथे आता मी तुमचं डिस्ट्रीब्युशन करणार आहे. तुझ्या 4th स्टँडर्ड, 3rd, 4th. ओके, क्वेश्चन नंबर 3 लिहायचा आहे 3rd आणि 4th दोघांनी पण.
राईट द नेक्स्ट नंबर. आणि तुमचे हे जे क्वेश्चन्स आहेत सब क्वेश्चन्स ते मी देते आता तुम्हाला. थर्ड स्टँडर्ड वाल्यांसाठी 216, त्यानंतर येणारे 2 नंबर. फोर्थ स्टँडर्ड साठी 399, त्यानंतर येणारे 2 नंबर्स. टेबल कंप्लीट झाल्यावरच इथे यायचं आहे. 99. चला, टेबल जेव्हा तुमचा सेकंड क्वेश्चन कंप्लीट होणार तेव्हाच तुम्ही इथे येणार आहात. थर्ड आणि फोर्थ बोथ द स्टँडर्ड ज्यांचं सेकंड क्वेश्चन कंप्लीट होणार, तुमचा सेकंड क्वेश्चन टेबल कम्प्लिशन आहे जो थर्ड स्टँडर्डचा पेज नंबर 3 वर आहे आणि फोर्थ स्टँडर्डच्या पेज नंबर 6 वर आहे. And after that, when you complete the table, then only you have to write your question number 3. Question number 3, write next numbers. सगळ्यांनी लिहा आणि त्यानंतर थर्ड वाले थर्डचं लिहितील आणि फोर्थ वाले फोर्थचं लिहितील. आता पहिल्यांदा तुमचे हे 3 क्वेश्चन चेक केले जातील आणि त्यानंतरच क्वेश्चन नंबर 4 दिला जाईल. चेक केले जातील इन द सेन्स बुक चेक केलं जाईल. ओके, त्यांचे 3 क्वेश्चन कंप्लीट असायला हवे. फर्स्ट मध्ये आपण राईट द गिवन नंबर इन फर्स्ट, सेकंड नंबर मध्ये तुम्हाला शेप्सचं टेबल कंप्लीट करायला दिलंय आणि थर्ड मध्ये राईट द नेक्स्ट नंबर. हे 3 क्वेश्चन ज्याचे कंप्लीट होतील त्याने चॅट बॉक्स मध्ये नाव लिहायचं आहे. आय एम गोना चेक देअर बुक्स अँड आफ्टर I check all the students' books, then only I am going to give you your question number 4. झालंय का? जिज्ञासा, all 3 questions are done. जिज्ञासा? Yes, ma'am. Okay. बोर्ड वरचं कोणाचं लिहायचं बाकी आहे का? Should I show you the board? Teacher. Yes, teacher. Okay. पहा. पटकन कंप्लीट करा बोर्ड वरचं. थर्ड स्टँडर्ड वाल्यांना फक्त हे 2 लिहायचे आहेत जे मी थर्डच्या खाली लिहिलंय आणि फोर्थ वाले फक्त राईट हँड साइड लिहिणार जे मी फोर्थच्या खाली लिहिलंय. आता तुम्ही मोठे झालात, प्रत्येक वेळी हे इन्स्ट्रक्शन देण्याची गरज नसावी. राईट? प्रत्येक वेळी यू शुड अंडरस्टँड. एव्हरी टाइम यू शुड अंडरस्टँड. झालं असेल तर आपण बुक्स चेक करूया का? ओके, सो जिज्ञासा and Aisha. Okay, Jignasa, show me your book. Yes. Yes. Okay. Okay, good. Aisha. Well done. Aisha, show me your book, beta. All 3 questions ज्यांचे झालेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. सगळे 3 क्वेश्चन झालेत त्यांनी नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये.
Okay. Yes, good. Okay, Aisha Bandekar. Kanishka, all three questions are done, Kanishka. कनिष्का सगळे क्वेश्चन झालेत का तिन्ही? आवाज येत नाहीये तुझा. दाखव बुक. Kanishka, show me your book. Okay, I think she is having some network issue. Okay, Vallabh. Vallabh, book दाखवायचंय. All three questions are done, right, Vallabh? Okay, show me. Okay. Yes, good. Piyush. Piyush. कनिष्का, तू एकदा लीव करून पुन्हा जॉईन हो. कनिष्का, लीव करून जॉईन हो पुन्हा. ओके. ओके मधुरा, काय लिहायचं आहे तुला? बोर्ड दाखवायचा आहे का? मी फक्त थर्ड स्टँडर्डचे बुक्स चेक करत आहे सध्या. थर्ड स्टँडर्ड अजून कोणाचं झालंय? स्टँडर्ड 3. ओके, कनिष्का, नाव शो मी युअर बुक. कंप्लीट नाही झालं. ओके. ओके. येस. ओके, गुड. अजून कोणाचं झालंय थर्ड स्टँडर्ड? स्टँडर्ड फोर्थ स्टँडर्ड सगळे तिन्हीच्या तिन्ही क्वेश्चन कोणाचे झाले? चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. शो मी युअर बुक स्टँडर्ड फोर्थ स्टँडर्ड वाल्यांनी चॅट बॉक्स मध्ये नावे लिहा. कोणाकोणाचं कम्प्लीट झालंय स्टँडर्ड फोर्थ? तिचे माझा कंप्लीट नाही झाला. ओके. स्वराज, अविश, कुशल, हारिका, मधुरा. कुशल, टीचर नाही झालं अजून? नो. ओके. स्टँडर्ड 3, स्टँडर्ड थर्ड फक्त देवांगचं बाकी आहे, राईट? ऑल आर डन ना? अदर्स ऑल आर डन, राईट? स्वराज, शो मी युअर बुक. स्वराज. ओके, Swaraj from standard 4th. Show me your book, Swaraj. Okay. Okay, good. Done. थर्ड स्टँडर्ड लक्ष द्यायचं आहे इथे. स्टँडर्ड 3 will pay attention. थर्ड स्टँडर्ड तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, राईट द करेक्ट सिम्बॉल इन द बॉक्स. ओके. स्मॉलर अँड बिगर नंबर घेणार आहोत आपण. स्टँडर्ड 3
फोर्थ स्टँडर्ड रायटिंग कम्प्लीट करा, त्यानंतर तुमचं घेतलं जाईल. स्टँडर्ड 3, दिस इज फॉर स्टँडर्ड 3. आता फक्त थर्ड स्टँडर्ड वाले लिहितील. क्वेश्चन नंबर 4. बेटा दिस इज फॉर स्टँडर्ड 3. स्टँडर्ड 3 बॉक्स मध्ये करेक्ट सिम्बॉल द्यायचा आहे. थर्ड स्टँडर्ड कंप्लीट करा हा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4 आहे, राईट द करेक्ट सिम्बॉल इन द बॉक्स. तिथे मॅम कंप्लीट. थर्ड स्टँड मी काय सांगितलं, माईक ऑन नका करू. क्वेश्चन पण लिहायचा, डायरेक्ट सम सॉल्व नाही करायचे. एव्हरी टाइम यू सॉल्व द सम, फर्स्ट यू हॅव टू राईट द क्वेश्चन. Done. Third standard. Okay, good. Okay. Now fourth standard. कोणाकोणाचं कंप्लीट झालंय? फोर्थ स्टँडर्ड. हँड रेस करा. फोर्थ स्टँडर्ड. कुशल. कुशल बुक दाखव. कुशल and भाविका. कुशल, show me your book. Okay. Yes. Good. भाविका बुक दाखव तुझा. Swaraj already has shown ना. भाविका, show me your book. Okay. Yes. Now. आता थर्ड स्टँडर्ड वाल्यांचं पण कंप्लीट झालं असेल. क्वेश्चन नंबर 4. आता फोर्थ स्टँडर्डचा क्वेश्चन नंबर 4 लिहा. स्टँडर्ड 4. आताचा क्वेश्चन स्टँडर्ड 4 साठी आहे. ओके. स्टँडर्ड 4 तुमच्या फोर्थ क्वेश्चन साठी पेज नंबर 8. पेज नंबर 8 वरच्या फक्त 2 लिहायचे आहेत. लुक ॲट द सिम्बॉल अँड राईट द नंबर अँड रीड इट. दिस वन. 1 and 2 ना. फक्त 1 and 2 हे 2 लिहा. चला
बुकवर बघून मोबाईल मध्येच बघून लिहा. पटकन कंप्लीट करा. पहिले 2 सॉल्व करा. टीचर माय कंप्लीट. चॅट बॉक्स मध्ये लिहा. ओके, 4th स्टँडर्ड डन. आता 5th क्वेश्चन आहे. मधुरा पटकन कंप्लीट कर. ओके, आता सगळ्यांनी 3rd 4th सगळ्यांनी पहिल्यांदा क्वेश्चन लिहा. चला, क्वेश्चन नंबर 5 आहे तुमचा. राईट गिवन नंबर इन एक्सपांडेड फॉर्म. एक्सपांडेड फॉर्म लक्षात आहे ना सगळ्यांना? येस मॅम. विस्तारित रूप. ओके, आता इथे मी पार्टिशन करते. क्वेश्चन सेम आहे सगळ्यांसाठी. इथला आहे 3rd साठी आणि इकडचा आहे 4th साठी. 3rd साठीचा पहिला नंबर आहे 305. दुसरा आहे 612. तिसरा आहे 936. 4th साठी पहिला नंबर आहे 1537. दूसरा नंबर आहे 5236. तीसरा नंबर आहे 9612. चला करा. एक्सपान्शन फॉर्म लक्षात आहेत ना सगळ्यांच्या? करा पटापट. क्वेश्चन 5 सगळ्यांसाठी सारखा असणार आणि आता सगळ्यांनी बुक दाखवायचे आहेत. स्लो रायटर्स, तुमचं बुक पण आता चेक केलं जाईल. ज्यांनी मला मगाशी दाखवलं नाहीये तुमचं बुक पण आता चेक होईल. जेवढे क्वेश्चन झालेत, जितकं झालंय तेवढं दाखवायचं आहे.
कम्प्लीट झाल्यावर चॅट बॉक्स मध्ये लिहा. आय एम गोना चेक युअर बुक्स. टीचर एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय? एक्सपांडेड फॉर्म म्हणजे विस्तारित रूप. आपण असं लिहितो ना, इथे 1000 अधिक 500 अधिक 30 अधिक 7 असं सगळ्यांचं लिहायचं. ओके. हा, आपण शिकलेलो आहोत ना ऑलरेडी. आता पटकन सॉल्व करा. मॅम कम्प्लीट. ओके, लेट एव्हरीवन कम्प्लीट. हा, सगळ्यांचं कम्प्लीट होऊ द्या प्लीज. माईक नका ऑन करू. सगळ्यांचं कम्प्लीट होऊ द्या, मग मी बुक चेक करते. आता पहिल्यांदा थर्ड स्टँडर्ड पासून सुरुवात. ज्यांचं नाही झाले पहिल्यांदा त्यांनी हा स्क्रीनशॉट घ्या. चला, दोज हू हॅव नॉट डन टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. फक्त 3च नंबर होते, कदाचित आय थिंक तुमचं झालं असेल. राईट. चला, थर्ड स्टँडर्ड पासून आपण सुरुवात करतोय. थर्ड स्टँडर्ड नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. कोण बुक दाखवण्यासाठी रेडी आहे? सगळ्यांचं चेक केलं जाणार आहे, बट तुमच्या नावाप्रमाणे कॉल करूया. ओके, आयशा. आयशा, शो मी अ बुक बेटा. ओके ओके, गुड. आयशा नंतर कनिष्का, सारस अँड वल्लभ. ओके, कनिष्का. ओके, कनिष्का. ओके, येस, गुड. सारस. सारस बुक दिखाइए. ओके, वल्लभ. वल्लभ, शो मी योर बुक. ओके, अजून कोणाचं झालंय? थर्ड स्टँडर्ड. जिज्ञासा, शो मी योर बुक. जिज्ञासा. ओके, पीयूष वेट. जिज्ञासा, शो मी योर बुक.
ओके पीयूष. ओके येस जिज्ञासा वेट. हा ओके गुड. देवांग. देवांग show me your book. Yes. Okay. Okay. थर्ड स्टँडर्ड सगळ्यांचा कम्प्लीट. थर्ड स्टँडर्ड सगळ्यांनी बुक दाखवल्या मला. Yes. Yes, teacher. ओके स्टँडर्ड फोर्थ. स्टँडर्ड फोर्थ चला हँड रेस करा. कोणाचं झालंय? आदित्य. ओके ओके चॅटबॉक्स मध्ये नावं लिहा. आदित्य देन कुशल. आदित्य. ओके येस गुड. कुशल आणि त्यानंतर स्वराज. कुशल. ओके गुड. स्वराज. येस ओके गुड. भाविका complete. अविश. ओके बेटा भाविका. अविश. Yes. ओके शो मी योर बुक बेटा. ओके भाविका दाखव बेटा बुक. येस ओके गुड. मधुरा तुझं झालंय का? मधुरा. मधुरा मला बुक दाखव. जेवढं झालंय तितकं दाखव चल पटकन. मला बुक दिसत नाहीये. ओके ओके गुड. अजून कोणाचं बुक चेक करायचं राहिलंय? अजून कोणाचं बुक चेक करायचं राहिलंय? ऑल आर डन. येस ऑल आर डन. ओके ओके मग आज आपण इथेच थांबतोय आणि तुमच्या नेक्स्ट लेक्चरला तुमच्या दुसऱ्या कोणत्या तरी एका सब्जेक्टची रिव्हिजन घेतली जाईल. आता तुम्ही सगळे क्लास लीव्ह करू शकता. बाय Bye बाय. bye teacher. Thank you. Bye. Thank you teacher. बाय बाय. Bye, teacher. Bye, teacher. Thank you, teacher. बाय बाय वेलकम.